बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषद नगरपालिकांच्या प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि विविध नेत्यांच्या प्रचार सभा सुद्धा होत आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे नगर पालिकाच्या उमेदवारांच्या म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत। आज दुपारी चिखली येथे राजा टावर येथे ही प्रचार सभा होणार आहे। ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे राजा टावर। या ठिकाणावरूनच अनेक नेत्यांच्या यापूर्वी सभा झालेल्या आहेत। विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सुद्धा याच ठिकाणावरून अनेकांनी रणशिंग फुकलेला आहे। अनेक ज्या नेत्यांनी सभा घेतल्या त्यांचे नगराध्यक्ष असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील याच ठिकाणावरून सभा घेतल्यानंतर निवडून आले। त्यामुळे या राजा टावर या ठिकाणाला मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे। जिल्ह्याचा जर का विचार केला तर जिल्ह्यामध्ये कोणताच पक्ष जो आहे तो गठबंधनमध्ये या ठिकाणी निवडणूक लढवत नाही आहे। भाजपा शिवसेनाने महायुती संदर्भामध्ये या ठिकाणी अनेक दावे प्रतिदावे केले होते, मात्र महायुती होऊ शकली नाही। त्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुती ही स्वभाव लढताना दिसते। चिखलीचे आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे आमदार शिंदे गटाचे जे संजय गायकवाड यांनी सुद्धा चिखली आणि बुलढाणा ह्या दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या जागा या प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या, मात्र शेवटपर्यंत या दोनही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये युती होऊ शकली नाही किंवा जिल्ह्यातल्या इतरही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये युती होऊ शकली नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपले उमेदवार जे आहेत ते स्वबळावर लढण्यासाठी या ठिकाणी उभे केलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा जी आहे ते चिखलीमध्ये आज दुपारी होणार आहे आणि त्यासाठी जी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। शेवटच्या क्षणापर्यंत ही तयारी या ठिकाणी संपत आलेली आहे। हजारो खुर्च्या या राजा टावरच्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। जे मतदार येतील आणि मुख्यमंत्री त्यांना काय संबोधतील याकडे सुद्धा लक्ष लागले आहे। एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आज दुपारी चिखली येथे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही प्रचार सभा होणार आहे आणि त्यांच्या बोलण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन अमित आडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।